नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। 9वी 12वी आणि 10वी या विद्यार्थ्यांना पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणारे या ठिकाणी 1,25,000 रुपयांची स्कॉलरशिप, PM यशस्वी स्कॉलरशिप योजना आणि त्याचे ऑनलाईन फॉर्म निघालेले आहेत। त्यामुळे फॉर्म नेमके कोणते आहेत, कागदपत्र काय लागणार आहेत, त्याची पात्रता काय आहे, या संदर्भातली सगळी माहिती सविस्तर आपण या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी एक छोटीशी विनंती, जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका। PM यशस्वी स्कॉलरशिप ऑनलाईन फॉर्म। भारतातील अनेक कुटुंबातील मुलांचे शिक्षण सुधारण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2024 सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये यशस्वी होण्यासाठी स्कॉलरशिप प्रदान केली जाते। या व्हिडिओमध्ये आज आपण अर्ज कसा करायचा, त्याची पात्रता काय आहे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। PM यशस्वी योजनेअंतर्गत किंवा या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेनुसार सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते। ही शिष्यवृत्ती वेगवेगळ्या वर्गांसाठी वेगवेगळ्या प्रकारची असते। गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना अनेकदा अडचणींना सामना करावा लागतो किंवा त्याला सामोरे जावे लागते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना मदत मिळणे गरजेचे आहे। या प्रधानमंत्री योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कोणताही अडथळा येऊ नये आणि ते परिस्थितीशी झगडत असतानाही शिष्यवृत्तीच्या मदतीने शिक्षण पूर्ण करू शकतील, त्यांची खात्री आहे। यासाठी PM शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे PM शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा जो उद्देश आहे तो गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण अर्धवट राहू नये किंवा तो शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी त्यांना अडचणी येऊ नयेत आणि त्या दूर व्हाव्यात, फक्त आर्थिकता हेच जर कारण असेल तर ते दूर करण्याच्या दृष्टिकोनातून ही शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे। आता ही जी योजना आहे ती या ठिकाणी आपण बघूयात की आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे। या योजनेमध्ये किंवा या योजनेअंतर्गत 9वी ते 11वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाणार आहे। पात्रता आणि निकष प्रत्येक इयत्तेनुसार निश्चित केले जातात। पात्रता आणि निकष जाणून घेण्यासाठी आणि अर्ज कसा करायचा याची अगदी इत्थंभूत माहिती या व्हिडिओमध्ये आता आपण पुढे बघणार आहोत। आता या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत, जर तुम्ही देखील पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला योजनेचे निकष आणि पात्रता माहिती असणं गरजेचं आहे। तर खालील मी पुढील ज्या काही माहिती सांगणार आहे तुम्हाला किंवा जे निकष सांगणार आहे ते अगदी आवर्जून जाणून घ्या तुम्ही। पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज करणारा विद्यार्थी हा मूळचा भारतीय असणं आवश्यक आहे। जर विद्यार्थी इयत्ता 9वी मध्ये शिकत असेल आणि तो शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत असेल तर विद्यार्थ्याला 60% पेक्षा जास्त गुण असणं आवश्यक आहे। त्यासोबतच इयत्ता 8वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। जर विद्यार्थी 11वीच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत असेल तर विद्यार्थ्याला मागील वर्षी म्हणजे 10वी मध्ये 60% पेक्षा जास्त गुण मिळणं आवश्यक आहे आणि विद्यार्थ्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावं। आता PM शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी कागदपत्र कोणती आहेत, तर मी मगाशी म्हणाले तसं भारतीय आहेत या नागरिकत्वाचा जो काही एक कागदपत्र आहे, दस्तऐवज आहे, तो म्हणजे आधार कार्ड, तुमचं गुणपत्रक आहे, बँक खाते पासबुक आहे। आता हे बँक खातं जे आहे ते शक्यतो सरकारी असलं पाहिजे। पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक, उत्पन्नाचा जो काही प्रमाणपत्र आहे, दाखला तहसीलदारांचा, ज्याच्यामध्ये मागे स्पष्ट नमूद केलेलं आहे, मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे, पत्त्याचा पुरावा आणि जात प्रमाणपत्र। आता पत्त्याच्या पुराव्यासाठी आपण या ठिकाणी रेशन कार्डचं झेरॉक्स या ठिकाणी जोडू शकतो। त्याचबरोबर मी पुढे लिंक देणार आहे, तुम्ही त्या लिंकवरती सुद्धा या कागदपत्रांची पुन्हा एकदा चाचपणी करू शकता। PM यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचे आता फायदे काय आहेत? ऑब्व्हियसली पंतप्रधान शिष्यवृत्ती किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने दरवर्षी इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना 75,000 रुपयांची मदत करते आणि 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना 1,25,000ची आर्थिक मदत केली जाते। म्हणजे या ठिकाणी मदतीची रक्कम सुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे। आता अर्ज कसा करावा, तर सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत शिष्यवृत्ती पोर्टलवरती भेट द्यायची आहे
आता ती जी काही पोर्टल आहे ती या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असणार आहे. त्या पोर्टलवरती जाऊन आपली काय करायची, नोंदणी करायची आहे. सर्व मार्गदर्शक तत्त्व काळजीपूर्वक वाचा, त्याचे पालन करा आणि नंतर मग पुढे जा या बटनावरती क्लिक करा बरं का. कारण एकदा माहिती भरली की मग पुन्हा भरता येणार नाही असा प्रॉब्लेम जर तयार होत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीपासूनच माहिती नीट वाचून घ्या. आपला मोबाईल नंबर, त्याच्यानंतर जो काही आधार क्रमांक आहे त्याची जी काही सत्यता आहे ती नीट पडताळून किंवा सावकाश काळजीपूर्वकच भरा. आपल्या पालकाचे आणि आपले जे काही तपशील आहे ते या ठिकाणी योग्य रीतीने प्रविष्ट करा. शिष्यवृत्ती योजनेचा जो काही प्रकार आहे तो निवडा. मग तुम्ही 9वीत आहात की 11वीसाठी करताय, या कुठल्या प्रकारात तुम्ही जाणार आहात हे या ठिकाणी टाईप करून तुम्ही पुढे जायचं आहे. आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरती वापरकर्ता ID आणि पासवर्ड आपल्याला मिळणार आहे. तो आपल्याला काय करायचा आहे, सेव्ह करून ठेवायचा आहे. या माहितीचा वापर करून पोर्टलवरती आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. आपलं शैक्षणिक तपशील या ठिकाणी प्रविष्ट करून पुढं जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपला कायमचा पत्ता प्रविष्ट करा आणि आपला अनुभव जो आहे तो या ठिकाणी निवडा. सर्व आवश्यक दस्तऐवज अपलोड करा. लक्षात घ्या की प्रत्येक दस्तऐवजाचा आकार हा 200 KB पेक्षा कमी असावा. सबमिट बटनावरती क्लिक करा आणि कागदपत्रांची जी काही छायाप्रत आहे त्या अर्जासोबत काय करायचे, आपल्याला जोडायचे आहे. हे सर्व आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जमा करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकता. या योजनेचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबातील वंचित विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे, जेणेकरून त्यांच्या शिक्षणामध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणूनच. तर तुम्ही जर ही पात्र असाल तर तुम्हीही याच्यासाठी अर्ज नक्की करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, स्क्रीनवरतीही तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती जा, क्लिक करा, आपली माहिती व्यवस्थित भरा. सांगितलेली कागदपत्र आणि जो काही अर्ज आहे तो या ठिकाणी काय करायचं, त्याची एक प्रिंट काढून त्याच्यासोबत ही कागदपत्र जोडून तुम्ही महाविद्यालयामध्ये किंवा संबंधित शाळेमध्ये काय करायचं आहे, जमा करायचं आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की एका गरजू विद्यार्थी